संघाने निवडलं प्रथम फलंदाजी। यावेळेस फुलटॉस होता, पुरेपूर फटकारा मात्र दिशा दिली चिनी सीमा येतोय या पहिल्या चेंडूवरती मंगेश चव्हाणच्या बॅटमधला षटकार। सुरुवात मित्रमंडळी चांगली करतो मंगेश। मागच्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त खेळ केला होता, अक्षरशः तुटून पडला होता मंगेश। यावेळेस तशी स्थिती आहे, पुढारलेचा बॉल होता अगदी पहिल्यांदा झटकन उचलून घेतोय, शरीराच्या पुरेपूर खांद्यामधून च्या बाजूने गेली। हा शेवटी मात्र निर्धाव प्रतिसाद फेकला जातोय। सुनील डोंगरे जो नरेश डोंगरे यांचे मोठे बंधू जे आता गोलंदाजी मार्गावरती आहेत, षटक क्रमांक पहिला फेस करतात। अगदी सन्मानजनकपूर्वक या फटक्याची निवड झाली आणि सिंगल मिळते मंगेश चव्हाणला। वैयक्तिक 7 धावसंख्येवरती पोहोचला आहे आणि 40+ आहे तो बिनबाद 7 धावा। सुरुवात जरी मित्रमंडळांनी चांगली केली पहिल्या चेंडूवरती, आक्रमण हे करावं लागेल सुरुवातीपासूनच एक चांगल्या टोळीपर्यंत पोहोचायचं असेल तर। यावेळेस कुटुंबाचा चेंडू होता, पुरेपूर चेंडू आल्यानंतर अगदी पाहायचं चेंडूला वळण दिलं गेलं आणि त्यानंतर तब्बल आतापर्यंत 2 चेंडू धाव निघालेत, एक षटकार सिंगल धाव पाहिली, तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 7 धावा आहेत। यामुळे सगळी टप्प्याचा चेंडू होता, बॅट फुटला गेले आणि चेंडू धाडलाय सीमारेषा बाहेर। अजून एक येतोय मंगेश चव्हाणच्या हा बॅट मधला हा षटकार। यस डीजे स्ट्रायकिंग एंड वरती असेल, परंतु संतोषच्या बॅटमॅन आलेला फटका पाहिला। यावेळेस पुनश्च गोल असते यार, अगदी चेंडू मात्र बाउन्स देतो, अतिरिक्त उचलून गेली आणि पुरेपूर या चेंडूला मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये घुसावला गेला। निर्धाव चेंडूचा खेळ मैदानाच्या हातमध्ये संपलाय, 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या षटकाच्या अखेरीस परळी 40+ संघ जाऊन पोहोचलाय, तो 13 जणांच्या संख्येवरती। यस पिलावणी साहेबांचं खरं आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या कलेला दाद दिली आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती होतं। या स्पर्धेमधून प्रस्थान करतात, पुनश्च जरूर ते येतील। तुषारजी धुमारे यांच्यावरती असं नितांत प्रेम होतं म्हणून आज त्या प्रेमाखाते ते या व्यासपीठावरती होते, त्यांचं पुनश्च आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। वळते मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 एक वेगवान 30 तरार गोलंदाज ज्याला गोलंदाजीचे धार आहे असा नरेश डोंगरे बॉलिंग ट्रॅकवरती आहे। फार वेग होता, भरपूर वेग पाहायला मिळाला, अगदी समोर पडल्याचा चेंडू मात्र निर्धाव प्रतिसाद पाहायला मिळतोय। 6 एक षटकार एक सिंगलच्या सहाय्यानं, 2 षटकार एक सिंगलच्या सहाय्यानं 13 धावा टोटल स्कोर बोर्डवरती आहेत। जे षटक पाहिलं आपण सुनील डोंगरे नरेश डोंगरेला आपण पाहतो, पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, यामुळे 6 चेंडू जबरदस्त फटका आहे, तशाच तसं उत्तर दिलं गेलं। क्रिकेट क्षेत्राला क्लिअर करतोय तो फलंदाज मंगेश चव्हाणच्या बॅटमध्ये निघालेला हा षटकार। धावसंख्या झाली आहे टोटल 19 धावा, 19 धावा आहेत। 2 षटकांचा दुसऱ्या षटकांचा खेळ सुरू आहे। पहिला एक निर्धाव चेंडू पाहिला, त्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली ती मंगेश चव्हाणने। काय जबरदस्त फटका खेळला, कॉफी बुक स्टाईल फटक्याची निवड झाली, क्रिकेट क्षेत्राला क्लिअर केल्यानंतर 19 धावा आहेत टोलला पटलावरती पाहायला मिळतील। यावेळी 6 चेंडू कट करायचा प्रयत्न केला, सन्मानजनकपूर्वक फटक्याची निवड झाली। गणेश नानाच्या चेंडूवरती मात्र येत आहेत, अगदी चेंडूला आवडलं शेवटच्या मोमेंटमला, परंतु तब्बल तोपर्यंत तेव्हा पूर्ण झालं 2 धावाने परळी 40+ संघ 21 धावा आहेत। सुरुवात चांगली करावी लागेल। पहिलं टर्न आहे जे पहिली फलंदाजी जी परळी 40+ संघ करतो, चांगल्या टोट्यापर्यंत पोहोचावं लागेल। टप्प्याचा चेंडू होता, अतिरिक्त बाउन्स दिला जातोय, उचले गेला चेंडू पाहायला मिळाला, अगदी पुरेपूर खाण्याच्या
बरोबर चेंडू अडवला गेला. इथे कोणत्या प्रकारची धाव येत नाही. मैदानाची विधी सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला आली 21 धावा बैठकावरती पाहायला मिळतील. चांगलं असं माध्यम क्रिकेटचं माध्यम पाहायला मिळत आहे कोपलीच्या या परिसरामध्ये. यावेळेस मात्र परिसर सावले होते चेंडू बाहेर मात्र पॉईंट क्षेत्राच्या दिशेने पुरेशा मात्र गणेशाने बारी चेंडू अडवतो. उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा मिळतील. 2 धावेने पहिली 40+ संघ 23 धावा संख्येवरती पोहोचला आहे. 23 धावा. कासे ते गोपली या प्रीमियर लीगची भोंगे वाजतील तुतार्या वाजतील. सासगावचा मेळा जो यावेळेस फेकून दिलाय मुलगी सीमापार मंगेश सरांचा तडाखा आलाय. षटकार डीजे पाण्याचा विशेष मागणी होती. 29 धावा टोल 29 29 धावा तुतारा भोंगे वाजतात. सासगावचा मेळा म्हणलं की अशा प्रकारचे भोंगे वाजायचे. परंतु आता सासगावचा मेळा नाहीये. ही कोपोलीकरांची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये भोंगे तुतारे वाजा नाही तर मजा नाहीये. एक काहीतरी विशेष आकर्षण नव्हे तर एक वेगवेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न या कोपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत असतो. यावर्षी स्पोर्ट्स सायकल आहे. पुढच्या वेळी त्याची बाईक देखील असेल. प्रतिवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा 29 झाले 29. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. धाकटी पंढरी 40+ क्षेत्रक्षण लावून घ्या. हा आमचे ऑफिशियल पंच कालच्या ज्या टीम 4 क्वालिफाय झाल्यात सहकार नगर वर्षी कोपोली लवजी सुभाष नगर या 4ही टीमला जर युट्यूबच्या माध्यमातून बघत असाल तर विनंती आहे की याच्यानंतर तुमच्या मॅच होतील तर आपण प्लीज आला असाल तर आपण आमच्याशी संपर्क करा. या मॅच नंतर लवजी आणि सुभाष नगर असा सामना होईल. 2 संघाच्या काळाला विनंती आहे. ए ग्रुपची लवजी आणि बी ग्रुप मधून सुभाष नगर अशा 2 टीमला विनंती आहे का टॉस या मॅच नंतर होईल तर विनंती आपल्या संघाच्या काळाला की आपण टॉस साठी या ठिकाणी यावर बोलण्यास तयार. अभिजित यावेळेस चांगला फटका अभिजितच्या घोड्यात लगावला. विकेट सीमा पार. फलंदाज मंगेश चव्हाणच्या बॅट मधला हा कोपोलीच्या प्रीमियर लीग मधला आलेला हा षटकार. आपण पाहतोय परळी 40+ संघ कशा प्रकारे करतोय. मंगेश चव्हाणने सुरुवात चांगली केली आहे. आतापर्यंत हलू का होईना मी तर म्हणेन आपल्या धावसंख्येचं गणित किंवा ज्या टोटल पर्यंत पोहोचायचंय तो प्रयत्न मंगेश चव्हाणचा मात्र सुरू आहे. आक्रमण आणि आक्रमण कट करायचा प्रयत्न इथे गली क्षेत्रामधून मात्र चकवा देऊन निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय नवसंजीवनी देणारा मनोज चव्हाणच्या बॅट मधनं अजून मंगेश चव्हाणच्या बॅट मधनं अजून एक हा चौकार. संघ कर्णधार आणि लवजी संघाचा कर्णधार टॉस साठी आपण या हे पहिलं सत्र सुपर 6 ची पहिली मॅच पाहायला मिळेल. चला लवजी संघ आणि सुभाष नगर
इथे फलंदाज बाद होत आहेत वेस्ट इंडिज. परवीन 40+ संघाने त्यांना बनवल्या 47 येणारे 18 चेंडू आणि 48 धावांची गरज त्या द्वितीय सत्रामध्ये असेल तर विनंती लगेच परवीन 40+ संघाला की क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे 2 फलंदाज धाकटी पंढरी 40+ संघाला विनंती आहे की आपण लगेच पाठवायचे. सुभाष नगर आणि लवजी या 2 संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण यावं. लवजी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. चला सुभाष नगर लवजी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. बाटली दे खाली. बघ काय चला 2 संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. टॉस आपण करतोय 2 संघाच्या दरम्यान. जयवंतजी तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होऊन 2 संघाच्या दरम्यान लवजी उपक्ष सुभाष नगर असा 2 संघाच्या दरम्यान सामना आणि त्याच दरम्यान सुपर 6 ची ही पहिली लढत पाहायला मिळेल या 2 संघाच्या दरम्यान. कॉइन दे ना कॉइन द्या. दोघांना सूचना टाइमपास करू नका तर 4 ओव्हरची मॅच आणि आयकॉन येतात त्यांच्या जरा काम सोडला टॉस कोण जिंकला? लवजी संघ टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो निर्णय लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या मॅचला सुरुवात होईल. चला विनंती आहे परली 40+ संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. 18 चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे. रुपेश म्हात्रे जरा आपण व्यासपीठाशी संपर्क करा. रुपेश म्हात्रे
चला धाकटी पंढरी सलामीचे 2 फलंदाज पाठवा. आघाडीचे 2 फलंदाज नरेश ठोंबरे आणि प्रवीण देशमुख. हाल 18 चेंडू 48 धावसंख्येची गरज या विजय सत्रामध्ये धावा कशा येतील. हळूहळू आता प्रेक्षक या स्पर्धेला जोडले जातात. ज्यांना येणं शक्य नाही ते समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घरबसल्या देखील या स्पर्धेला एन्जॉय करू शकतात. तर होळीया मॅचकडे 18 चेंडू 48 धावसंख्येची गरज. प्रथम पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली ती परळी 40+ संघाची. मंगेश चव्हाणचं आक्रमक पवित्रा पाहिला. मंगेश चव्हाणने केलेलं आक्रमण पाहिलं. संतोषने आक्रमण केलेलं पाहिलं. परंतु आता द्वितीय सत्रामध्ये या धाकटी पंढरी पंचकोशी भागामधून आता कोणता खेळाडू जो आक्रमण या द्वितीय सत्रामध्ये करेल. नरेश ठोंबरे आलाय स्ट्रायकिंग एंडला ओपन करायला. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण देशमुख. मागच्या मॅच मध्ये सामना गमावला परंतु शेवटपर्यंत कडवी झुंज जी प्रवीण देशमुखने मागच्या मॅच मध्ये दिली ते मात्र आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आता दुसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती आहे मंगेश. कॅन्सर झाला मंगेश चव्हाण पहिलं षटक हाताळणार. समोर नरेश ठोंबरे जुना चावल स्वाद टेनिस बॉल क्रिकेट मधला बराचसा अनुभव सातत्यानं नरेशच्या माध्यमातून पाहिला. तर नरेश ठोंबरे यावेळेस मात्र थोडासा कातळ चेंडू मात्र पाहायला मिळतोय. इथे बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये. पहिला चेंडू इथे येतोय निर्धाव जिथे 48 धावांची गरज असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. आता 17 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावांची गरज. 17 चेंडू 48 धावांची गरज. फुल टॉस केलाय. इथे चेंडू थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर येतोय. हा पहिलाच चौकार जो फलक चेंडूच्या बॅट बनला. यस
चेंडूच्या धावसंख्येची गरज यावेळी आसवानी सुलतानी फटका पाहायला मिळतोय. नरेश टोपीच्या बॅटमध्ये निघाला चौकारानंतरचा हा षटकार. यस डीजे फायर यावेळेस बॅटबूटला गेले. अगदी आकाशाला व्यवस्थित आपला फटका हवेत होता. हा झेल सुटलाय. संजय सोलंकीची असंच मागच्या मॅच मध्ये सिच्युएशन होती. फार क्रिटिकल सिच्युएशन मध्ये झेल सुटला आणि त्यानंतर संजय सोलंकी तब्बल 18 चेंडूमध्ये 61 धावसंख्येची एक मोठी इनिंग खेळला आणि ती खरं आपल्याला पहिली कारण आता आठवायला लागेल की प्रत्येक झेल हा तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही झेल सोडताय त्या मॅच मध्ये तुम्हाला मागे यावं लागेल. कारण इथे झेल आणि प्रत्येक या सिच्युएशनला आता तुम्हाला ओळखावं लागेल. कारण धावा जरी आपल्याकडे भरपूर असला तरी आणि संधी त्या संधी तुम्हाला सोनं करावं लागेल. त्या झेल सुटल्यानंतर संधी मिळाली ती नरेश टोलेला एक सिंगल घेतली. त्याला टोटल 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड मध्ये त्या प्रदीप देशमुख आले. गोलंदाज तयार. मंगेश चव्हाण उलटा लॉंग क्षेत्रामध्ये फार भरपूर वेगाने आला चेंडू मात्र निघून चाललाय. वन बाउन्स नवसंजीवनी देणारा नागपूर पंढरीच्या वातावरणात आलेला हा चौकार. धावायचं टोटल 15. यस उत्तम सोय आमची आज झाली आणि खऱ्या अर्थानं आम्ही जेवढे सर्वच खऱ्या अर्थानं जेवलेत आणि हाच गाणं आपण ऐकलं पाहुणं जेवलात का. मंगेश चव्हाण आहे. गोलंदाजी मार्गवरती धावा टोटल 15. शेवटच्या तर 13 चेंडू शिल्लक आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे. परंतु प्रवीण देशमुखने केलेलं आक्रमण पहिलाच चौकार त्यांच्या बॅटमध्ये निघाला. यावेळेसचा हा चेंडू पुढे सरसावलेत. अजून एक फटका येतोय. प्रवीण देशमुख या चेंडूवरती लटकलेत आणि पहिला धक्का लागलाय. पहिला धक्का मिळतोय नागपूर पंढरी पंचकोशी विभागाला. प्रवीण देशमुख बॅक टू द पॅव्हिलियन. यस मंगेश चव्हाणने पहिला एक अर्धा जरूर दूर केला. गोलंदाजी मार्गवरती दुसरा गोलंदाज झालाय. नाव सांगा. परली 40+ अमित आवासकर. अमित आवासकर आहेत. दुसरे षटक. धावा वाचवायच्या 12 चेंडूमध्ये 33 धावा 12 चेंडूमध्ये वाचवायचे. अमित कशा प्रकारची गोलंदाजी करणार. नरेश टोपे जोपर्यंत आहे तोपर्यंत नागपूर पंढरी या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकते. परंतु अशा वेळेस मात्र कलात्मक या फटक्याची निवड केली. नागपूरला गेले आणि या फटक्याला जागा बनवली सीमारेषा बाहेर.
अशी काही गीते लावा की अंगावरती शहारे आले पाहिजेत, असे काही गीत लावा की अंगावरती काटे आले पाहिजेत. हा चेंडू मात्र निघून चाललाय. हा निर्णय पंचांपर्यंत पेंडिंग आहे. या चेंडूवरती धावा येतील. पंच 4 धावा येतोय. हा दंडली नरेश टोंबरेचा बॅट पडला. हा चौकार. यस धावसंख्या 25 धावा. 25 धावा आहेत. गोलंदाज तयार. याकडे स्लोअर वन केलाय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पार बोला. स्लोअर वन डिलिव्हरी केली. अक्षरशः फसवलं या चेंडूवरती नरेश ठेवलेला. पूर्णपणे चकतोय चेंडू मात्र येतो निर्धाव. इथे समीकरण बदललंय. शेवटच्या तर 9 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा. एखादा मोठा फटका यायला मॅच मध्ये टेस्ट निर्माण व्हायला हवी. नागपूरला गेले. बॅटची इनरेज लागते जरूर. मात्र एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साईने 26 धावा धावफलकावरती. शेवटच्या आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. खोपोली प्रीमियर लीग, खोपोलीकरांचा अभिमान. पुन्हा आम्हाला खऱ्या अर्थानं आज जेव्हा प्रतीक्षा होती, जी उत्कंठा होती खोपोली प्रीमियर लीग, त्याची चर्चा होती. या प्रीमियर लीगचं स्वरूप कसं असेल, ही प्रीमियर लीग कशा स्वरूपाची असेल, ती स्पर्धा आज खऱ्या अर्थानं तुमच्या समोर आहे. कालचा दिवस खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारे संपन्न झाला. काल देखील चांगल्या प्रकारचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु आज एक विशेष म्हणजे 40+ हा एक वेगळा लॉन्च तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थानं ही संकल्पना मांडली गेली आणि त्यानंतर या संकल्पनेमध्ये खऱ्या अर्थानं ती संकल्पना आज सत्यामध्ये उतरवायचं काम आज तुषारजी धुमाल आणि त्याचे सर्व सहकारी जे भूमिका किंवा जे फॅन फॉलोअर्स, बाळ कलाकार, छोटे बच्चे भूमी जे आपण पाहतो. आता जी शिल्लक आहेत ते 7 आणि गरज आहे ती 21 धावांची. 7 चेंडू 21 धावा. गोलंदाज अमित आवासकरच्या एक चेंडू निर्णायक शिल्लक आहे. अजूनही निर्धाव येणार की या चेंडूवरती एखादा मोठा फटका खेचायचा प्रयत्न नरेश ठोंबरे करणार. यानेच गोलंदाज तयार. उडवायचा प्रयत्न. इथे मात्र गलित क्षेत्रामध्ये चेंडू मात्र अगदी यशस्वीच्या मागोमाग मात्र हा चेल सुटला जातो. प्रयत्न त्या ठिकाणी केले होते परंतु या चेंडूवरती एक सिंगल मिळाली. एका सिंगलची साईन समीकरण बदललंय. शेवटची निर्णायक चेंडू शिल्लक आहे 6 आणि गरज आहे ती 20 धावांची. 6 चेंडू 20 धावांची गरज. शेवटच्या निर्णायक षटक हे कोणाच्या हातामध्ये असेल. आता कोणता असा गोलंदाज आहे की त्या डावा वाचवणार. गेम प्लॅनिंग आता पहिली 40+ संघाला करावं लागेल. कारण नरेश ठोंबरे याला थांबवायचं असताना चमत्कार असतो मला आता या पहिली संघाला करावं लागेल. 6 चेंडूमध्ये 20 धावा रोखायच्या आहेत. चला टाइमपास नकोय. आणि मागच्या पुढच्या मॅचचा टॉस जिंकला लौजी संघ. जो निर्णय असेल तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. लौजी संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय आपला? गोलंदाजी. शाबास. दिलेले जर्सीज कंपल्सरी आपल्याला परिधान करायचे आहेत. अन्यथा नसतील तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कोणत्याही संघाला सूट नाहीये. भले ती वरची खोपोली असेल तरी त्या संघाला किंवा लवजी असेल कुणाला इथे क्षमा नाहीये. नियम सगळ्यांना सारखेच. शेवटचे निर्णायक 6 चेंडू शिल्लक 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती आलाय नितीन लागी. पहिला चेंडू नरेश ठोंबरेचा तडाखा मिडविकेट सीमा बाहेर येतोय. आदंदरी षटकार बजाव भिजे.
नितीन गायकवाड उर्फ आमचे रोनाल्डो यांनी प्रत्येक वेळेस चेंडू बाहेर गेला की तो लगेच आत्मा घ्यायचं काम ते ठिकाणी करतात. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. परंतु या चेंडूवरती आला षटकार धावसंख्या आहे टोटल 40. शेवटची निर्णय चेंडू शिल्लक आहे 4 आणि गरज आहे ती 8 धावांची. यावेळेस कपिल लेबन चेंडू खेळून काढतोय. समोर क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. आरटी झवेरीकडून एक आयवा कॅचसाठी प्रत्येक आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. हे पारितोषिक असेल. एक विशेष सूचना आहे बघा. आरटी झवेरीकडून आयवा कॅच प्रेक्षकांसाठी एक नवस संधी आहे. संधीचा सोडा करायचा असेल तर आयवा कॅच घ्या. सोन्याचं नाही पण चांदीची वस्तू मिळेल जे गुलदस्त्यामध्ये असेल. जर आयवा कॅश घेतली तर निश्चितपणे तुम्हाला तो पारितोषिक या मंचावर मिळेल. शेवटची चेंडू शिल्लक आहे 3 आणि गरज आहे ती 6 धावांची. टीम लांगी ज्याने आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. धावा रोखायच्या त्या 3 चेंडूमध्ये 6. समोर नरेश टोपे जर का एक घातक फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आणि क्षमता आहे. उलटाच केलाय असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये कारण अशा चेंडूवरती मार पडणार आणि हा विजयी खेचलाय तो षटकार 6 धावा मिळाल्या चेंडूवरती आणि विजयी श्री ठरलाय तो धाकटी पंढरी 40+ हा संघ. बघा आयवा कॅश या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न होता तो आयवा कॅश सुटलाय. पारितोषिक आपण गमावलंय परंतु हे पारितोषिक आपल्याला मिळवायचं असेल तर प्रयत्न करा. शेवटपर्यंत या मॅच मध्ये तुम्हाला संधी किंवा या मॅच पर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला इथे राहावे लागेल आणि हे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नरेश ठोंबरे 13 चेंडू 43 धावा. चला या नरेशजी ठोंबरे प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी निश्चितपणे कॅच सुटल्यानंतर मॅच सुटतो याचं पर्लीकरांना मागच्या मॅच मध्ये उपमंत उदाहरण तुम्ही बघितलं. या मॅचचा हिरो ठरला तो नरेश ठोंबरे. तब्बल 13 चेंडूमध्ये 43 धावा बनवल्या. कोण चला या प्लेअर ऑफ द मॅच रुपेश मात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच 12 चेंडू 43 धावांची योगदान दिले ते नरेश ठोंबरे प्लेअर ऑफ द मॅच.